चला मित्रांनो, तुम्हाला आज गुगलवरची आणि ब्राउझरवरची हिस्ट्री कशी डिलीट करायची हे तुम्हाला सांगतो. तर फर्स्ट टाइम तुम्ही गुगल सर्च करायचं. गुगल ओपन केल्यानंतर हे कोपऱ्यामध्ये ए बटन आहे बघा, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे सर्च हिस्ट्री म्हणलेलं आहे बघा, सर्च हिस्ट्री क्लिक केलं ओपन होते बघा. नेट जरा माझं स्लो आहे त्यामुळे बघा ओपन झालं. तर इथं बघा डिलीटचं ऑप्शन आहे बघा, डिलीट ऑल टाइम. नेक्स्ट खालचं कोपऱ्यात डिलीट गो इट. आता सर्च तुम्ही हिस्ट्री जरी सर्च केले, रिटर्न जावा. रिटर्न गेल्यानंतर इथे ए बटन रिटर्न, तर त्याला सर्च हिस्ट्री केली तर गुगलवरती तुम्हाला हिस्ट्री काय दिसणार नाही बघा, असं दिसणार, असं चिन्ह हिरो. पण परंतु ती गुगलवरचीच हिस्ट्री डिलीट झाली म्हणून काय पूर्ण मोबाईलमध्ये झाली असं काय नाही. तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये ओपन केलं तर क्रोम ब्राउझरमध्ये ती हिस्ट्री पूर्ण दिसणार. त्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये बी हिस्ट्री डिलीट मारावं लागतं. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे कोपऱ्यामध्ये 3 चिन्ह आहेत बघा. ओपन केल्यानंतर त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये जायचं, 3 नंबरचं ऑप्शन आहे. हिस्ट्रीमध्ये गेलं का इथं म्हणजे ती हिस्ट्री आपण गुगलवरची मारलेली ना, ती पूर्ण ह्याच्यात हिस्ट्री दिसते. त्यासाठी फर्स्ट टाइमला बघा डिलीट ब्राउझर डाटा, त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर डिलीट डाटा ही कोपऱ्यात खाली डिलीट. आता पूर्ण मोबाईलमध्ये नाही, इथं बी दिसणार नाही ना, तुम्हाला गुगलवरती दिसणार नाही. पूर्ण मोबाईलमध्ये डाटा डिलीट झाला.